काय मित्रांनो, आतापर्यंत आपण पुस्तकातली गणितं सोडवली, पण कधी स्वतः गणितं तयार केली आहेत का? आज आपण गणिताचे सोडवणारे नाही तर गणिताचे लेखक बनणार आहोत. चला, सराव संच 34मध्ये स्वतःची गणितं मांडायला शिकूया. नमस्कार, मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली. आज आपण नफा तोटा या धड्याचा शेवटचा सराव संच म्हणजेच सराव संच 34 पाहणार आहोत. यात आपल्याला फक्त उत्तरं नाही काढायची, तर दिलेल्या माहितीवरून प्रश्न कसा तयार करायचा हेही शिकायचं आहे. खूप मजा येणार आहे. चला तर सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, जे काही आपल्याला प्रश्न दिलेला होता, काय आहे? खरेदी किंमत होती 1600 रुपये आणि त्याची विक्री किंमत होती 2800 रुपये. तर मी इथे एक प्रश्न तयार केलेला आहे. अशाच पद्धतीने तुम्ही काय करा रे, एक प्रश्न तयार करा. म्हणजेच काय, जी काही माहिती दिली आहे ती वाचा. त्यानंतरने एक काल्पनिक नाव, जसं मी इथं दुकानदार घेतले तसं तुम्ही तुमचं स्वतःचं नाव घाला आणि एखादी वस्तू निवडा. इथे मी वस्तू आहे तर मग तुम्ही फ्रीज घ्या, टी व्ही घ्या, काहीही घ्या. त्यानंतर शेकडा नफा किंवा तोटा असा प्रश्न तयार करा. लक्षात आलं की विद्यार्थी मित्रांनो? काही पहिलं गणित आहे, ते गणित मी तयार केलेलं आहे. चला बघूया. एका दुकानदाराने एक वस्तू 1600 रुपयांना खरेदी केली. तीच वस्तू त्याने 2800 रुपयांना विकली. तर दुकानदाराला किती नफा झाला आणि नफ्याचे शेकडा किती? बघा, दुकानदाराला झालेला नफाही काढायचा आहे आणि त्याचा शेकडेवारीही काढायची आहे. बघा, इथे आपण पहिल्यांदा काय करूया, जे काही खरेदी किंमत आहे. काय आहे रे खरेदी किंमत? तर खरेदी किंमत आहे 1600 रुपये आणि जी काही विक्री किंमत आहे ते किती आहे रे? विक्री किंमत आहे 2800 रुपये. बघा, खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कशी आहे रे? जास्त आहे. म्हणजेच इथे काय झाला रे? त्या दुकानदाराला झाला नफा. तर हा नफा किती रुपये झाला हे काढूया. बघा, नफा बरोबर काय आहे रे नफ्याचं सूत्र? तर नफा काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. बघा, विक्री किंमत किती आहे? तर 2800 वजा खरेदी किंमत किती आहे रे? 1600. चला वजाबाकी करूया. बघा, जर 0 वजा 0 0 0 वजा 0 0, 8तून 6 गेले, उरले 2 आणि 2तून 1 गेला, उरला 1. म्हणजेच त्या दुकानदाराला 1200 एवढा नफा झाला. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मला काय करायचं आहे? शेकडा नफा काढायचा आहे. काय करायचं आहे रे? शेकडा नफा काढायचा आहे. तर तो कसा काढायचा? बघा, शेकडा नफा. तर ह्यासाठी मी काय केलं बघा रे, जे काही नफा आहे, नफा भागिले त्या वस्तूची खरेदी किंमत. काय आहे? त्या वस्तूची खरेदी किंमत गुणिले 100. जर सराव संच तुम्ही 33 पाहिला असेल तर त्यामध्ये एक दुसरी पद्धत मी दिलेली आहे. ह्यामध्ये मी दुसऱ्या पद्धतीने गणितं सोडवत आहेत. कोणतीही पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही गणितं सोडवा. लक्षात आलं का? बघा, आता नफा किती आहे रे? 1200. काय आहे रे? 1200. खरेदी किंमत किती आहे रे? 1600 रुपये गुणिले 100. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता काय काय कॅन्सल होईल बघा रे. तर ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. लक्षात आलं का? त्यानंतर मी काय केलं रे? 16नं काय केलं? 1200ला भाग लावला. तर काय येणार आहे बघा? 16 एके 16, 16 7 बघा काय होणार आहे? 16ने मी ते 120ला भाग लावला. तर काय येणार आहे? 16 एके 16, 16 दोन्ही 32, 16 त्रिक 48, 16 चौक 64, 16 पंचे 80, 16 96 आणि 16 7 12 200 म्हणजे 112. 120मधून 112 गेले तर किती उरले रे? इथे उरले 8. इथे उरले 8 आणि 16 85, 16 85 म्हणजे जो काही शेकडा नफा आहे तो किती आहे रे? 75%. काय आहे रे? 75%. म्हणजेच दुकानदाराला काय आहे रे? बघा, म्हणजेच दुकानदाराला 1200 रुपये नफा झाला आणि त्या नफ्याचे प्रमाण 75% एवढे आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता दुसरं काय दिलं होतं आपल्याला? खरेदी किंमत दिली होती 2000 आणि विक्री किंमत किती दिली होती रे? 1900 रुपये. मी त्यावरून एक गणित तयार केलेलं आहे. काय केलं आहे? फक्त एक दुकानदार आणि त्याने खरेदी केलेली एक वस्तू आणि किती तोटा किंवा तोट्याचे शेकडा किती असे घालून प्रश्न तयार केलेला आहे. चला बघूया. एका दुकानदाराने एक वस्तू
2,000 रुपयाला खरेदी केली. तीच वस्तू त्याने 1,900 रुपयांना विकली. तर दुकानदाराला किती तोटा झाला आणि तोट्याचे शेकडा किती? बघा विद्यार्थी मित्रांनो, जी काही खरेदी किंमत आहे, काय आहे रे? खरेदी किंमत किती आहे? 2,000 रुपये. त्यानंतर जी काही विक्री किंमत आहे ती किती आहे रे? 1,900 रुपये, म्हणजे 1,900 रुपये. तर बघा, विक्री किमतीपेक्षा खरेदी किंमत जास्त आहे, म्हणजेच ह्या व्यवहारात त्या दुकानदाराला झाला तोटा. आणि हा जो काही तोटा आहे, ह्या तोट्याचं जे काही सूत्र आहे ते काय आहे रे? जो काही तोटा बरोबर काय येणार आहे? खरेदी किंमत वजा विक्री किंमत. काय येणार आहे? खरेदी किंमत वजा विक्री किंमत. आता खरेदी किंमत किती आहे रे? 2,000 वजा विक्री किंमत किती आहे? 1,900 रुपये. तर बघा, 2,000मधून 19 म्हणजे 20मधून 19 गेले, तर उरले किती रे? 1 आणि हे वरचे 2 शून्य, म्हणजेच त्या दुकानदाराला किती तोटा झाला रे? तर त्या दुकानदाराला 100 रुपये एवढा काय झाला रे? तोटा झाला. पण आता मला काय करायचं आहे? जे काही त्याचे प्रमाण आहे ते प्रमाण आपल्याला काढायचे. तर बघा रे, शेकडा तोटा, ह्यासाठी आपल्याला काय सूत्र आहे? शेकडा तोटा बरोबर काय येणार आहे? बघा रे, जे काही तोटा भागिले खरेदी किंमत, तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. तर बघा, तोटा किती आहे रे? तर तोटा आहे 100 रुपये आणि जी काही खरेदी किंमत आहे ती किती आहे रे? 2,000 रुपये गुणिले 100. बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. त्यानंतर हे जे काही शून्य आहेत हे शून्य मी काय केले रे? हा शून्याला गेला. तर इथे काय राहिलं बघा? बे एके बे आणि बे पंचे 10, म्हणजेच हा जो काही शेकडा तोटा आहे तो किती झाला रे? 5% एवढा. किती झाला रे? 5% एवढा. म्हणजेच दुकानदाराला दुकानदाराला 100 रुपये तोटा झाला आणि त्या तोट्याचे प्रमाण 5% एवढे आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता पुढील गणित बघा, आपल्याला काय सांगितलं होतं? 1200 रुपयांना 1 याप्रमाणे काय केले ते? 8 वस्तू खरेदी केल्यात. किती रे? 8 वस्तू खरेदी आणि त्या प्रत्येक वस्तूची जी काही विक्री आहे ती किती आहे रे? 1400. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्यानुसार मी गणित तयार केलेलं आहे. काय बघा, एका व्यापाऱ्याने प्रत्येकी 1,200 रुपये या दराने 8 वस्तू खरेदी केल्या. प्रत्येक वस्तू त्याने रुपये 1,400 रुपयांना विकली. तर व्यापाराला एकूण किती नफा झाला आणि नफ्याचे शेकडा किती? म्हणजेच ह्या गणितामध्ये आपल्याला काय केले रे? खरेदी किंमत दिली. किती दिले? खरेदी किंमत दिली आहे 1200 रुपये. किती दिले रे? 1200, म्हणजेच 1,200 रुपये. तर बघा, 8 वस्तूंची खरेदी किंमत किती येणार आहे रे? 8 गुणिले 1200. काय येणार आहे? 8 गुणिले 1200 बरोबर काय करूया? 12×8 = 96. काय येणार आहे? 12×8 = 96. वरचे हे 2 शून्य, म्हणजेच त्या 8 वस्तूंची खरेदी किंमत किती आहे रे? 9,600. किती आहे रे? 9,600. त्यासोबतच आपल्याला काय दिले रे? विक्री किंमत. काय दिले? विक्री किंमत किती आहे रे ती? तर ती आहे 1,400 रुपये. किती आहे? 1,400. तर तसंच जसं आपण 8 वस्तूंची खरेदी किंमत काढली तसंच आपण काय करूया? 8 वस्तूंची विक्री किंमत किती येईल बघा ती? तर 8 गुणिले विक्री कितीचे? 1,400 म्हणजे 1,400 रुपये. तर बघा रे, 14×8 = 1200, म्हणजेच काय? 112 रुपये. किती आहे आली ती किंमत? 112 रुपये. 112 रुपये. आणि हे वरचे 2 शून्य काय आले रे? हे वरचे 2 शून्य. बघा, म्हणजेच जी काही खरेदी किंमत आहे ती 9,600 आणि जी काही विक्री किंमत आहे ती किती आली रे? 11,200 रुपये. किती आली? 11,200 रुपये. इथे बघा, जी काही खरेदी किंमत किती आली आहे? 9,600 रुपये आणि जी काही विक्री किंमत आहे ती किती आली रे? विक्री किंमत आली आहे 11,200 रुपये. किती आली? 11,200 रुपये. म्हणजेच विक्री किंमत आली जास्त. म्हणून व्यापाराला ह्या व्यवहारात काय झाला रे? नफा. काय झाला? नफा. तर जो काही
नफा आहे तो किती रुपये झाला, तर नफा बरोबर काय करायचं आहे 11,200 वजा काय करायचं आहे 9,600. चला ह्या दोघांची काय करूया वजाबाकी, काय करूया ह्या दोघांची वजाबाकी. बघा मी काय केलं 0 वजा 0 0 वजा 0 दोनामधून 6 जातात का, तर जात नाहीत. म्हणून मी काय घेतलं ह्या शेजारच्या घराकडून काय घेतला रे हातचा घेतला. तर इथं काय आलं रे, इथं आले 12, इथं काय राहिलं रे, इथं राहिला 0. बघा 12मधून 6 गेले, काय झाले रे 12मधून 6 गेले उरला 6. त्या म्हणते 0तून 9 जातात का, नाही. म्हणून इथे काय घेतला हा जो काही 1 आहे हा 1मधून 1 हातचा इथं घेतला, तर इथं जर झाले 10 आणि इथे उरला 0. बघा आता 10मधून 9 गेले तर उरला किती रे 1, म्हणजेच त्या व्यापाराला 1,600 एवढा नफा झाला. लक्षात आलं का. आता आपल्याला काय करायचं रे शेकडा नफा काढायचा आहे. काय करायचं आहे शेकडा नफा. तर काय सूत्र आहे बघा शेकडा नफा बरोबर की नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. नफा किती झाले रे 1,600. 1,600 भागिले खरेदी किंमत किती आहे रे 9,600. 9,600 गुणिले 100. बघा ह्यामध्ये काय काय कॅन्सल होणार आहे, तर ह्यामध्ये होणार आहे ह्या 2 शून्याला हे 2 शून्य. त्यानंतर 16 सख 96 आणि 16 न 10 160 वरती आले 0, भाग लागला ह्या शून्याचा. 16 सख 96 16 10 60 असे म्हणजे 160 आणि हा भाग लागला ह्या शून्याचा. तर बघा इथे काय येणार आहे, तर इथे उत्तर आलं 100 भागिले 6. तर मी काय करू शकते एकतर 6ने ह्या 100ला भाग देऊ शकते, किंवा मी हे अपूर्णांकामध्ये कसे लिहू शकते, तर हे अपूर्णांकामध्ये मी असं लिहू शकते. पुन्हा ह्या 100ला मी काय केलं रे 6ने भाग दिला, तर काय येणार आहे बघा 6 एक्के 6. त्यानंतरनं काय येणार आहे 6 एक्के 6, 10मधून 6 गेले उरले 4. किती उरले रे 4, म्हणजे 6 सख 36 6 6 36, 40मधून 36 गेले उरले किती रे, पुन्हा उरले 4. उरले 4. आता बघा इथे 0 घेण्यासाठी मला इथं दशांश चिन्ह द्यावं लागेल. पुन्हा 6 सख 36 म्हणजे इथं पुन्हा भाग लागला 6चा. इथे काय आले 40मधून पुन्हा 36 गेले, तर पुन्हा हीच क्रिया रिपीट होते. म्हणजेच काय होणार आहे पुन्हा इथं भाग लागणार 6चा. पुन्हा इथे काय होणार आहे रे 4 उरणार आहे. मग हे जे काही उत्तर आहे हे उत्तर किती आलं रे, तर हे उत्तर आलं 16 दशांश चिन्ह 66. काय आलं 16 दशांश चिन्ह 66%. म्हणजेच त्या व्यापाराला 16 दशांश चिन्ह 66% एवढा नफा झाला. लक्षात आलं का. किंवा जर हे 100 भागिले 6 हे जे आहे ह्याचं मी दुसऱ्यामध्येही रूपांतर करून दाखवते. आता बघा इथे काय आलं रे, बघा इथपर्यंत मी सोडवलेलं आहे. तर ह्यामध्ये काय आलं उत्तर, तर इथं आले 100/6. तर मी काय केलं रे मी 2ने भाग लावला, तर इथे काय होणार आहे बघा जे काही 2×6 काय 2×6. त्यानंतरनं काय येणार आहे 2×5 2×0×0 म्हणजेच इथं उत्तर काय येणार आहे बघा रे, इथे उत्तर आलं 50/3. 50/3. तर हे जे काही उत्तर आहे हे उत्तर मी असंही लिहू शकते की बघा इथे छेदामध्ये 3 आणि 16 त्रिक 48. म्हणजेच इथे मी भाग लावला तर काय येणार आहे 16 त्रिक 48 आणि वरती अंशामध्ये येणार आहे 2. 48 अधिक 2 50. म्हणजेच हेच उत्तर आलं. काय आलं 16 त्रिक 48 48 अधिक 2 50 म्हणजेच 50/3. म्हणजेच हे उत्तर काय आलं 16.2/3% एवढा त्या व्यापाराला काय झाला रे नफा झाला. मग ही दोनही उत्तर बरोबर का चुकीची, तर दोन्हीही उत्तर काय येणार आहेत बरोबर आहे. एक आहे दशांश अपूर्णांकात आणि एक आहे अपूर्णांक. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो.